शिष्य गुरुनी त्यांना सांगून पाहिलं, पण ती आपली काय फोड टाकत नाही. त्याला काय करायचं, काय सुद्धा नाही. तुका म्हणे रवी पाहू. रवी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे तेज, आणि तेज म्हणजे ज्ञान. ते कशाने जाईल? अनुतापी ही नाव, अनुताप घेऊन बघू. तोंडा वाटे नरक लोट, माझे विठाळले अंग आजी शिवला मांग. मांग म्हणजे कोण? तो राग, क्रोध. झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. या नारदाच्या गादीवर बसून करतात. त्यांना सुख कधी येईल बघा, कसे मरतील ते. या हरिनामाचा, या नामस्मरणाचा श्राप आहे त्यांना. लक्षात ठेवा तुम्ही, दिवस गेले नाहीत, येणार आहेत दिवस त्यांचे. नामस्मरणाची चेष्टा करून टाकलेली आहे. आमच्या गुरुजींनी पंचाळ म्हणा, कोपकर बुवा, कदम बुवा, पंचाळ बुवा, विलास पाटील बुवा यांनी काय पिरून ठेवलं? त्यांचीच पोरं ना तुम्ही, त्यांचीच मुलं, त्यांचे शिष्य. काय करताय तुम्ही? हे अशी केली होती काय भजनं त्यांनी? असं बोलले होते का एकमेकाला? कधीच नाही वाईट असं. फक्त लेकी बोले सुनेला एवढंच, घरापर्यंत नाही, कोणाच्या आणखी कुठल्याही गोष्टीत नाही. अशी परिस्थिती होती बुवांच्या. आता मी त्यांच्या पुढे काय बोलू शकत नाही. बरोबर, तुम्ही मोठे कीर्तनकार तुम्ही आहातच, आणि तुम्ही व्हा. आम्ही जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत आम्ही तुमचं स्मरण करू बुवा. आशीर्वाद तो आहेच म्हणा, पण तुम्ही जी सेवा आज परमेश्वर कसा ओळखावा आणि तो कुठे आहे याचं तुम्ही आज प्रबोधन चांगलं केलं. लोकांना पुष्कळ आवडतं तुमचं भजन. म्हणजे असं कंटाळवानं वाटत नाही की तुम्ही अध्यात्म लोकांना समजून सांगत. तेवढं माऊली आमच्याकडं होतं. त्याच्यापूर्वी होतं. तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, मी त्याचं वाच्यता करत नाही. पण आता ह्या मधल्यात काय त्या विचाराने सगळं, फक्त ह्या काही माऊली आहेत आमच्या, कासले बुवा, हरियाण बुवा, मंगेकर बुवा, यांनी मला ह्या कार्यक्रम मला म्हणजे तू एकदा विसरून जा आणि पुढे ही त्यांनी मला ताकद दिली. आज त्या ताकदीमुळे मी आज त्या नामस्मरणात मी ठीक आहे. भारत म्हणतो थोडक्यात. आदिमाया शक्ती पार्वती, लक्ष्मी, सावित्री यांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं. त्या मंगळसूत्रात ते मणी काळे असतात आणि ते मणी किती मोलाचे याची थोडक्यात कथा आहे. मंगळसूत्राची कथा सांगतो, ऐकून घ्या बुवा तुम्ही माऊली नाही. मंगळसूत्राची कथा सांगतो, ऐकून घ्या बुवा तुम्ही. काळ्या पाण्याला हलके
पार्वती यांच्या विवाहाच्या वेळी, लग्नाच्या वेळी तेथे कोण आले? नारद मुनी आले. नारायण नारायण नारायण. प्रत्येक कथेमध्ये नारायण हवाच, तर कळ पेटणार कशी? म्हणून नारायण नारायण. आता ती त्याची नारळाची अशी शेंडी असते, अशी ती लांब पडलेली असते, आणि त्याच्यात एकदा करंट घुसलो ना की मग ती हळू 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 अशी ताट होणार. मग आपण समजायचा ह्यो आता काहीतरी नेऊन टेकवतो, म्हणजे कळ. हे नारदाचं काम. नारायण 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 नारायण. काम तुझे अति पावन, काम तुझे अति पावन. कमलापती कमल नयन, कमलापती कमल नयन. भवहारण भवतारण, भयहारण भवतारण. नारायण 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 देवादिदेव महादेव आदी माया पार्वती यांच्या विवाहाच्यामुळे नारद मुनी तिथे आले. पार्वतीला म्हणतात कसे बघा? आदि माया असे म्हणून नारद मुनी आदि माया पार्वतीला म्हणतात कसं? महादेवाचं आणि तुझं ज्यावेळी मी ते लग्न सोहळा पाहिला, तुमचं लग्न लागलं, तो सोहळा अप्रतिम असा मी कुठे पाहिलेलाच तो सोहळा नाही, आणि त्रिभुवनामध्ये सुद्धा असं कोणाचं लग्न झालेलं मी पाहिलं नाही. तेव्हा माते तुझ्या भविष्याबद्दल मला थोडी भीती वाटते, भीती वाटते. तेव्हा पार्वती माता म्हणते कशी बघा? संग महामुनी भिऊ नका तुम्ही. वामन खोपकरांनी त्या भारुडाला म्हणजे कसं मीठ थोडा मसाला टाकून कसं लंगरदार केलं, हे श्रेय वैकुंठवासी वामन खोपकर भुवाना जातं. बघा आज नाव आलं की नाही त्यांचं? कीर्ती मानवाची सांगू नये, वर्णावी थोरी एका विठ्ठलाची. परमेश्वराने त्यांना ते दिलं, त्यांना ते त्यांच्या डोक्यात घातलं आणि ते तुमच्या समोर दिलं, म्हणून आम्ही हे चावतोय. असे म्हणून पार्वती नारदाला म्हणते कशी? मुनिवर, तुमच्या मनात काय शंका असेल किंवा गुपित काय माहिती असेल तर मला बिनधास्त सांगा. आता समजा एखादा वाडीतला कोणाला तरी हात धरून पळवून गेला, लव्ह ऍट फर्स्ट साइट. आता जर बघलास ना, पोरी मिळत नाही. तुम्ही काहीतरी बराच सांगला त्याच्यावर, म्हणजे तुम्ही काय सोडलात नाही त्या गोष्टी. म्हणजे परिस्थिती किती बिघडलेली आहे बघा. जर तुम्ही ठरवलात ना तरी त्याच्यावर विश्वास नाही. या पुढतागत उभा राहा पाटावर की पळावून जाईल. नवली मी एक आठवण तुम्हाला सांगतो. मी सर्वोदय मध्ये स्टोर कीपर होतो
आणि हे लॉकडाऊन झाल्यापासून मी माझी ती नोकरी गेली तिथे मी मला जेवण चेक करायचं, मला एक राऊंड मारायचं. त्या शेठने मला सांगितलं की जेवण चेक करायचं, गुरु तू थोडं खाऊन बघायचं, ते कसं आहे त्याचा रिपोर्ट लिहायचा. आणि मी असं वाढ फिरत 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 गेलो. लग्नाचा हॉल त्या बाजूला आहे, म्हणजे पुढच्या साईडला. सगळा गोंधळ, सगळ्या त्या आया मावश्या सगळ्या तिथे गोळा झालेल्या. मी म्हणलं हो मावशी काय झालं काय? हो म्हणतो मुली पळून गेली. कुठली? आता लग्न मंगलाष्टका चालू आहेत बघा, आणि मुली पळून गेली. बापाला म्हणतो अटॅक आला, ICU मध्ये घातला इकडे सर्वोदयमध्ये. आणि थोड्या टायमाने तिची धाकटी बहीण होती, तिच्यापेक्षा सुंदर शिकलेली सुद्धा बरीच, त्या मुलीपेक्षा. तिने विचार केला बाप वाचायला पाहिजे. म्हणजे काय गमत केली बघा. एक बुरखा घालून तिची, म्हणजे बुरखा घेऊन आली कोण, तिची मैत्री, आणि हा तिचा रूम, आणि इकडे ते बाथरूमची साईड. तिकडून जेव्हा नवरा म्हणजे माळेवरती घेतला, मंगलाष्टका चालू झाली, तेव्हा तिची आईच फक्त तिच्याजवळ होती. म्हणजे आई मी जरा टॉयलेटला जाऊन येते, लवकर या आता वेळ झालेली आहे. जाते नाही येते. गेली, बराच टाइम झाला. वडसून तर मुलीला घेऊन या, ते सांगता ये पोरगी खान, मुली खान. ते अर्ध्या जातात, पोरगी खान. कोण नाही, बाप इलो नको ह्या खाया. तुम्ही तर त्या टॉयलेटला आता काही येतच नाही. म्हणून जाऊन बघता ती साडी थेट ठेवलेली, आणि तो बुरको घालून ती पोरनी ती मैत्री दादरा खाली जाऊन पाहिला. कॅमेरा दिली. वाच पण होतं मेरे को क्या मालूम, मेरे कुछ मालूम नाही. कॅमेरा ओपन करून बघितल्याबरोबर ती पोरगी, आणि ते बुरको घालून गेली ती पोरी. मग तिच्या बहिणीने बघितलं तो प्रकार सगळा. ते कॅमेरा खोलल्याबरोबर ती बापाकडे गेली, आणि बापाला त्या डॉक्टरना सांगितलं की माझा बाप वाचला पाहिजे, तुम्ही काही करा, मी त्या मुलाशी लग्न करतो. मग त्याला शॉक मोठा जोरात बसला. मग त्यांनी ती थोडा तरी काय घेऊन अर्ध्या तासात त्याला शुद्ध आली. मग त्या भटजींना जाऊन भेटली की काका, नाही त्या मुलाला जाऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे प्रकार, तेव्हा मी तुझ्याबरोबर लग्न केलं तर चालेल का? तर म्हणाले हो चालेल. पण परिस्थिती सांगितली सगळी, नाही तर माझा बाप वाचणार नाही. हो चालेल, मी करतो तुझ्याबरोबर लग्न. आणि ते 10 मिनिटं घेतली काकांकडून, भटजींकडून. मी 10 मिनिटात येते. गेली, तीच साडी नेसली, आणि लग्न मंडपात त्या पाठावर येऊन उभी राहिली. शुभ लग्न सावधान. तेवढसर बाप सावधान झालो. म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा नका सांग. काही पोरा किती आमच्यात पोरगे आज इलो नाही आमच्याकडे. हा खरंच आबा परब आमची किती पोरगे बघून झालो, ह्याच्यात सगळी विवाहित. फक्त आमचं अमेय नाही अजून. कळलं तुला काय असू दे. असे म्हणून पार्वतीने आपल्याला म्हणते की मुनिवर, तुमच्या मनात काय शंका असेल, म्हणजे काय संशय असतात ना, तर सांगा. म्हणजे एखाद्याला कोण दिला ना तर नाक्यावर ह्या घरात थोडी चर्चा, तिकडे चर्चा, आपण समजायचा या माझ्या पोराबद्दल चर्चा झालेली आहे. त्याच करणार शेजारी पाजारी, त्यांना काय कुटुंबच करूच. जेव्हा तिच्या वेळा येताना तेव्हा ती काय समजत नाही माझा पोर कसा आता वाद्यातला जातं. त्यांचं काय अगोदरच जोड्या लावून ठेवतो. जे जोडी असतात ना, जोडी अक्षर भरा, मग ते जोडीवर लावले असल्यानंतर त्यांच्या जोडीवर ठरलेलं असतं. मग लास्ट मिनिटला ती जाता आणि मग त्याच्यावर लग्न करतात. अशी परिस्थिती जर कोणाच्या मुली असतील तर मग द्यास बीज काय मागू नको. मुंबईवाल्याचा विचार करू नको. काही सगळे तुमचे कांदा आहात, बागा आहात, चांगले चांगले खाऊन ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत, त्यांना सरळ द्या. मुंबई काय कामाची नाही. आमका आता नकोशी झालेली आहे, म्हणून आम्ही हे सोडून बसलेले आहोत. अगदी मोकळ्या हवेत निदान 4-5 वर्षात तरी आमची जातील. तो विचार करा. पोरात 2 घास खाऊचे मिळाले बात नाही. आता बघा हे जंगल मंगल रोड, भांडू, आता दिवाळीला, त्याच्यानंतर नाला सोपारा, त्या कोंबड्याच्या घोड्यासारखे ते झोपडपट्टी, त्या कुऱ्हाड्या ते लोक राहतात. जवळजवळ 80% लोक म्हणजे चांगले ब्लॉकमध्ये किंवा त्या झोपडपट्टीत सुद्धा राहून चांगले पगारदार आहेत. पण जिथे 12,000, 13,000, 15,000 जे पगार घेऊन त्या कुऱ्हाड्यात राहतं, त्यापेक्षा गाव काय त्यांना वाईट. तनबागच्या भागात
नेपाळी लोक जगतात हैसुली आता पोरी करूक सुरुवात केल्याने आमच्याकडे धनगर लोकांच्या पोरी केल्याने पोरं बारा त्यांना झालेली आहेत त्यांच्या मागसून ती पोरांनी इकडल्या शाळेत त्यांना ऍडमिशन करून दिली अशी पद्धती आजचे लोक हे इकडे येऊन शिकत आहेत मग आपले म्हणून आपलं कुठेतरी चुकतंय आपली हिंदू संस्कृतीने भगवाने सांगितल्याप्रमाणे आपलं कुठेतरी चुकतंय पण नाही कोण तो विचार करणार नुसती टिंगळ टवाळी लोक कसो खाड्यात जायचं या बाबतीत देशी कुर्ल्य आणि विदेशी कुर्ल्य म्हणजे केकडे एका भरणे देशी लोकांनी ओपन ठेवला नाही बूच नाही देशी लोकांनी बंद करून ठेवला नाही आणि आपला जो होता ना त्यांनी त्या उघड्या ठेवल्या बूज म्हणजे आपली वृत्ती कशी की एका माकाची तंगडी खेचायची त्या वर त्या ती वर इली चढली की ह्यांना पाठसून खेचला अशी आपली वृत्ती आहे तर त्या वृत्तीतून थोडंसं सांभाळलं पाहिजे काही माहित असेल तर मला बिनधास्त सांगा कसला विचार करू नका तुम्हाला मी अभय देतो तेव्हा नारद पार्वतीला म्हणतात कसे बघा शालू बर झाली शालू घाला अंगावरी तुझ्या गळ्यात नवरत्नांचा हार व गळ्यातल्या मंगळसूत्रात काळा मणी का व ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यात का महादेवाच्या का नाही एवढ्यावरच नारद थांबलो नाही बघा पुढे त्याने तो काय म्हणतो बघा मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच हाय लफड मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच हाय लफड हे नारदाचं बोलणं ऐकून पार्वतीचा राग अनावर झाला आणि त्यांना म्हणते कशी ऐका नारद मुनी गावात म्हणा पहिली मुंबईची भारी पोरा मुंबईत भारी होती पण आता गावची त्याच्यापेक्षा भारी झाली मुंबईवाल्यांना ही आता गावची पोरा शिकवतं काय त्यांच्या स्टाईल काय त्यांच्या टाईट पॅन्टी
कशे पोवार बिघडो नये म्हाका सांगा. हा आता तुम्ही बघा मुस्लिम लोकांमध्ये बघा संपूर्ण त्यांचं शरीर घातलेलं असतं. पंजाबी लोक बघा संपूर्ण शरीर. आपल्यात जर सांगोक गेलास तर अर्धा आता बोलणार तर बोलण्यासारखा नाही. आपल्या संस्कृतीचा आपणच विटंबना करणं हे आमच्या मुखात बरं दिसत नाही. पण ही संस्कृती सुधारली पाहिजे. प्रत्येक आई वडिलांनी बाबा हे तुला शोभतं का नुसता एक मध्ये भांग काढलास जरा केस बांधून आंबाडा घातला तो काय वाईट दिसेल का? एका 7 स्त्रीप्रमाणे डोक्यात पदर घेऊन हा आपला बाबा याला कोणाच्या घरातला रे? फौजदारांच्या. तेव्हाच तसा नाही तर आपली हद रस्तो पुरो झाडीत नेत. काय परिस्थिती करून ठेवली आपल्या लोकांनी. हा आता म्हणाले मी शंभू देवालाच विचारतो. पार्वतीचं म्हणणं ऐकून नारद समजला. म्हणतो आता इथून पळ काढलेला बारा. कारण आधी माया शक्ती जर भडकली तर आपली धडगत नाही. म्हणून नारदानं तिथून पळ काढला आणि काय म्हणतो? शिवन शक्तीचे चालू आहे. तेव्हा आता तिला जास्त बोलून आणखी भडकवायचं नाही. ते म्हणतात कसं की पार्वती तुझ्या प्रश्नांची उत्तर मी देतो जरा थांब. आणि तिला म्हणतात काय? कैलासीची राणी हिगाली, कैलासीची राणी हिगाली. कसे अगं हे काळे मने म्हणजे कळी काळापासून भयमुक्त करणारे आहेत. आणि जे डोरलं बांधले, डोरलं म्हणजे त्या डवल्या असतात ना त्याला डोरलं म्हणतात. डोरलं बांधले ते 5व्या दिवशी सरळ करणार. बघा 5व्या दिवशी म्हणजे डोरलं ते असं उपडी असतं लक्षात घ्या. आणि मग ते सरळ केल्याच्या नंतरच
थंय प्रवेशा तुमका, नाहीतर नो. आणि ते तुमच्याच गळ्यात का, तुमच्याच गळ्यात का नाही, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सांगतात. तुमच्याच गळ्यात का नाही तर बघ, हे अर्ध आयुष्य काळ्या मण्याच्या रूपानं मी माझ्या गळ्यात बांधलेलं आहे. तेव्हा आता तरी राग सोड ना, प्लीज राग सोड. हे ऐकून पार्वती काय म्हणते बघा. खरं नि खोट त्याच्यावर बोट, विश्वास ठेवायचा काय. खरं आणि खोट ही 4 बोट कानपटात लावा, डोळे आणि कान बघा. 4 बोटाचं अंतर आहे का नाही. आणि त्यात माहेरचा रुसवा म्हणजे वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. आताच्या कॉलेजच्या मुली तसेच करतात. एकदा त्यांचं लव्ह ऍट फर्स्ट साइट ठरलं की मग ती बघत राहणार नाही. तशीच एखादी तर तुम्ही आता जर मुलीचं लग्न करायचं असलं, समजा आता आपण हा योग आलेला आहे, तर त्याला पहिलं विचारावं लागतं त्या मुलीला, बाय तुझा काही अफेअर बिफेअर हा की, आता स्पष्ट सांगा. नंतर चालू झाल्याच्या नंतर माझी मान ह्या समाजात खाली घालू नको एवढी तुका विनंती करते, असे हात जोडून सांगण्याची वेळ येते. तरी सुद्धा त्या मुली जे करायचं तेच करतात एकदम. आणि साखरपुडा उद्या आल्याच्या नंतर बापसाक सांगतं की मला करिअर करायचं आहे. अहो फिरलंच हिंडलंच त्याचा काय नाही, ते जाऊ दे. मला आता लग्न सध्या करायचं नाही, पण तू ठरवलंस ना. नाही मला माझं करिअर करायचं. आता ह्या करिअर कसला करणार मला सांगा. करिअर करणार हो की शोधित राहणार का. म्हणजे परिस्थिती बघा. सकाळी तो फिरत गेलो की सकाळी 1, दुपारी 11च्या मानात 2, 3च्या मानात 3, आणि 5-6 वाजता खैतरी गार्डनात ते बसो थंडगार हवेत ती 4. हे असे प्रत्येकाचे आयटम ठरलेले असतात. त्या पोरांसुद्धा मग खैतरी टेळला नाही, मग त्याका सोडला. बाईक म्हणा, 4 व्हीलर म्हणा, ज्याची असतात त्याच्यावर प्रेम करते. तुमच्या घरी काय असतात, तुमची धन संपत्ती याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. काहीतरी ढोसणार असलो त्याका पकडतील, पण चांगलं मुलगो त्याच्याकडे बघणार नाही. त्या तर मला वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं, तेव्हा तुमच्याशिवाय मी कोणावर भरोसा ठेवणार. तरी पण माझा जीव नुसता खासावीस होतोय. तेव्हा मला काय कर, हे काळे मणी का मोलाचे. तेव्हा शंकर म्हणतात बघा, सजनार काय सांगू कशी जादू केली. ह्याचं उत्तर मी तुला नंतर देईन, कारण मी होणार जमदारनी रेणुका, रेणू राजाची कन्या रेणुका म्हणून येशील आणि मी जमदारनी, तेव्हा मी तुझ्या काळ्या मनाचे उत्तर देईन. तेव्हा ठरल्याप्रमाणे रेणुका
जमदाग्नी यांचा विवाह झाला. ते रेणुकारूपी पार्वतीला आपल्या मागील जन्माची त्या प्रश्नांची आठवण करून देते. ऋषी स्नानासाठी गेले असता ही नटून थटून त्या फुसफुस मारून, त्या फुसफुस म्हणतात ना काय त्या का म्हणतात तो दुसरं नाव आणतं का सेंट बरीच नाव म्हणजे आताच्या पोरग्यांना माहिती, आमका काही माहिती येतात सेंट आणि फॅन्ड काय. म्हणाला आता रेणुका तिने काय केलं, शृंगार करून नटून थटून अगदी आली आणि ती तिथे गेली आणि काय म्हणतात बघा, ऋषी स्नानासाठी गेलेले असता ती नटून थटून त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. तेव्हा ऋषी ते कृत्य पाहून काय म्हणतात, रेणुका सोड तुझा कसे ऋषी मुनींना धन संपदा शृंगार हे काय कामाचं आहे. ऋषींचा आश्रम म्हणजे दीन दुबळ्यांना गरीब लोकांना आधार देणं एवढ्याच आहे, एवढंच आहे. एवढं रेणुकेचं ते बोलणं ऐकल्याबरोबर थोडे सर्व अलंकार काढून टाकले आणि रागाने ते मंगळसूत्र सुद्धा तोडलं. तेव्हा जमदाग्नी रूपी शंकराची आठवण झाली की हीच वेळ आहे काळ्या मण्याची किंमत दाखवण्याची. तो काळा मणी रेणुकेच्या हाती देऊन म्हणतात कसे बघा, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, आणि काळ्या मण्याच्या वजनावर सोनं रूप हे सगळं घेऊन ये. आणि ऋषींचं बोलणं ऐकून रेणुका मनातल्या मनात हसली. पती आज्ञा शिरसावंत्य मानून राज दरबारी आली आणि नटून थटून आली आणि म्हणते कशी, काळ्या मण्याचे वजन करून, काळ्या मण्याचे वजन करून, सोनानी रूपे पैसे सोडून, प्रत्यक्ष आधी माता आमच्या दरबारी आली. तेव्हा गुरुसेवेची संधी आम्हाला चालून आली. परंतु गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे धनवान राजा जमदाग्नी ऋषींच्या पादुकांचं कसलं पादुकांचं पूजन करत होता. ते पाहून रेणुका काय म्हणते, हे काय चाललंय, वाट इज धिस. तेव्हा राजा म्हणतो कसा बघा, धन्य धन्य त्या पादुका सद्गुरुरायांच्या, आम्ही पूजेसी आणल्या करतो त्यांची पूजा.
म्हणते कशी माझ्या नवऱ्याची किंमत मला कळली नाही, हे तर त्यांच्या पादुका पुजतायत. तेव्हा म्हण आहे ती खरी, देव आला घ्यायला आणि जळलं मेलं भंगलं नशीब नाही आपलं घ्यायला. तशी माझी गत झाली ग. पण तिने म्हटल्याप्रमाणे राजाने काळ्या मान्याचं वजन करायला सुरुवात केली. पण काय चमत्कार झाला बघा. लगीन सोहळा होऊन पिवळा गावामध्ये गाजतो गाजतो माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो. टाकीतली धनवन राजा म्हणाला करायचं काय, दोन्ही बाजूला सर्व टाकून दिलं पण तो तराजू काय हलेना. एका बाजूला काळा मणी दुसऱ्या बाजूला सोनं रूप, काळ्या मण्याचा तराजू हलेना. तेव्हा राजा राणीला म्हणतो कसा की आता आपली सत्व परीक्षा आहे आणि ती सत्व परीक्षा आहे तेव्हा तुझं मंगळसूत्र सुद्धा तू तराजूत टाक. तेव्हा राणी काय म्हणते बघा. दिससी मजला नवचित्र देव मानते आणि ते सुद्धा तुम्ही मागता. एवढी पवित्र वस्तू तुम्ही चार चौघात लोकांच्या समोर मला ते तुम्ही मला परिधान केलात आणि ते सुद्धा तुम्ही मागता. पण ती म्हणाली की आपल्या पतीची सत्व परीक्षा आहे आणि ती माझ्यामुळे जाऊ नये. बघा शुभ मंगल सावधान हे टिकवलं पाहिजे, हे टिकवलं पाहिजे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आपल्याकडे नामस्मरण हा विषय बुवानी मोठ्या ह्याने सांगितला, पण आमची माऊली सांगायची एकदा हा देह निघून गेल की तो खांद्यावरून जात असतो तेव्हा देव त्याका वरसून विचारता, ए माझं नामस्मरण केलंस, पूजन केलंस. तेवसर एक म्हातारा असता अनुभवी वाढ हसतात किती आहे पण त्यांच्या लक्षात आता ए असा करा त्याच्या शेणी येत ना तो मानेखाली जरा ताट करा. मग ह्यो म्हणता आता येतच म्हणता हो येत ह्या नामस्मरण म्हणून म्हटलेलं आहे. नवविधा भक्ती, भक्तीमध्ये नाम सांगितलं ते आयुष्याच्या शेवटी ते आपल्या मुखातून आलं तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम होणार. त्याच्या पलीकडे आणखी काय घ्यायचं आहे, दुसरं काहीच नाही. असे म्हणून धन्वादायाची राणी म्हणते कशी मंगळसूत्राला मी देव मानते ते सुद्धा तुम्ही मागता. मग तिने विचार केला पतीची सत्व परीक्षा आहे माझ्यामुळे जाऊ नये आणि ते मंगळसूत्र काढलं त्याला साष्टांग नमस्कार केला. मनापासून मनोभावी शंकराची आराधना केली आणि काय म्हणते बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
असे म्हणून राणीने शंकराची आराधना केली. त्याप्रमाणे शंकराने दुसरा नेत्र उघडला. तिसरा नेत्र शंकराच्या उघडून शंकराने तो तिसरा नेत्र उघडून राणीच्या मंगळसूत्रात शक्ती सोडली. तेवढ्यात काय चमत्कार झाला बघा. राणीने ते मंगळसूत्र सुद्धा तारादूत ठेवतात त्या काळ्या मण्याचे पारडे वरती आलं. म्हणतात नाही भक्तीला भुकेला भगवान, एकच तुळशी पान भुकेला भक्तीला भगवान. एवढी पावर होती बघा. ती लक्ष्मी साक्षी स्त्री प्रमाणे होती. ती बघा ना किती मेकअप बिकअप करून. कोणती माहिती आहे तुमका? हा म्हणजे दोन टॉपनी यात भोगवणार. तर ही सत्यवती. ही काय तिकडे काय ही करीत राहिली नाही. ती आपले साधारण पदर घेतले आणि समोर येऊन उभी राहिली आणि ते पान टाकलं. त्यावेळी तराजू सारखा झाला. पारडे वर झालं. रेणुकेला समजलं की काळ्या मण्याची किंमत काय आहे. ती आपल्या नवऱ्याची सुद्धा तिला किंमत कळली आणि चुकीचा पश्चाताप झाला. आणि अशा तऱ्हेनं आमच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्याची किंमत तिला कळली आणि आमचं इथं भारूड संपलं. भैरवी त्यांका देवा द्याल ना. Why not? या प्लीज प्लीज. काय नाही बुवा तुमका म्हणत यावं आपले बुवा. एवढ्या सोजवण मनाचे अशी बुवा आम्हाला कुठे भेटली नाही आणि अजून म्हणजे असे भेटत राहून दे. अशी बुवा आम्हाला भेटलेली आहे. हे कालवी गावचे कोयने गुरुजी मुख्याध्यापक आहेत कालवीमध्ये. पण त्यांचं निवासस्थान आहे जामसंडेमध्ये. हा त्यांचा मुलगा आहे. म्हणजे सगळे कलाकार आहेत. म्हणजे इथे खोटी होत नाही. फक्त त्यांना काका हवेत, विजू काका हवेत. मग त्याच्यामध्ये अलटून पलटून ते सादरीकरण करतात. या भाऊ